नाही. आम्हाला माहिती आहे की पाकिस्तानची असे आता जशी झोप उडवली आहे ना, पाणी बंद करणं, सगळ्या प्रकारचं नाक दाबलेलं आहे. आता तुम्ही हे तर फक्त ट्रेलर होतं. येणाऱ्या दिवसात बघा, पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर कसे पाकिस्तानवाले आपल्या जागेवरून हलतात. संजय राऊत कहते हैं कि बीजेपी मराठी संपलं का? बोला ना, तुमची बाजू घेतोय तुम्ही, विचारत. विरंगुळचा विषय तुम्ही ट्विट केल्यानंतर तो सगळा प्रकाश होत आला, पण आज तुम्ही तिथे मोर्चात दिसले नाही. मी काय पक्षाकडनं तसं एक लक्षात घ्या, आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे. मला वाटतं आमचे गोपीचंद पडळकर पण तिथे गेलेले होते. मी आज जबाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे. तेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे. आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, जे एवढी हिंमत करतात, त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही 2 पायावर, एवढी काळजी आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर सरतनसे जुदाचे घोषणा ऐकल्या गेलेल्या, मदत करू का? यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सरतनसे जुदाच्या घोषणा ऐकल्या गेलेल्या होत्या. तेच आता उद्या अगर कुठल्या मस्जिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. त्याला परत 2 पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही, एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. अल्पवयीन आहे मुलगा, तो मदरशामध्ये शिकलेला आहे. आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत? बापाच्या विचारावरून कळतं मुलगा कसा तयार झालेला आहे. जेव्हा त्याच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले, त्यांनी काय उत्तर दिलं? तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे. म्हणून आम्ही वारंवार बोलतोय, हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे. म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल. आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबरोबर काय बोललं तर त्यांना मिरची लागते, मस्जिदीबद्दल बोललं तर सरतनसे जुदाचे घोषणा दिले जातात. आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजरेने बघणारे लोकांना ना आमचं देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही, जागेवर ठेवणार नाही, एवढं विश्वासाने सांगतो. संजय राऊत म्हणतात की जो पहलगाममधला हल्ला झाला त्याची गृह खात्याने जबाबदारी घ्यावी आणि मोदींना अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे. हो, पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यूच्या आकड्यामध्ये 1 क्रमांकावर होता, तर ह्या नालायकाच्या मालकांनी तेव्हा राजीनामा का दिला नाही?